नमस्कार मित्रांनो, स्टडी फर्स्ट MPSCच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. सो मित्रांनो, कंबाईन गट ब पूर्वपरीक्षेच्या दृष्टीने आपल्या या सिरीजमध्ये आपण याआधी बघा भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये परकीय व्यापार हा टॉपिकचा भाग 1 कंडक्ट केला होता. ठीक आहे. सो त्याच परकीय व्यापार आणि आपण सांगू शकतो की FDI संदर्भात आपण काही चालू घडामोडी म्हणजे 2024 मध्ये काही महत्त्वाचे पॉइंट या ठिकाणी बघणार आहोत. सो जे आपण 2024 म्हणजे जानेवारी ते आतापर्यंत ज्या पण ह्या परकीय व्यापार संदर्भात महत्त्वाच्या घडामोडी इत्यादी मी वेगळ्या काढलेल्या आहेत आणि त्या ज्या घडामोडी या आपण ह्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. सो हा लेक्चर आपल्याला एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघायचा आहे आणि ह्यातले जेवढे फॅक्च्युअल पॉइंट्स आपण परकीय व्यापार आणि FDI संदर्भात डिस्कस करणार आहोत ते तुम्ही नोट डाऊन करून घ्यायचे आणि लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे. सो वन बाय वन आपण हे डिस्कस करणार आहोत, कारण येणाऱ्या एक्झामच्या दृष्टीने हा महत्त्वाचा पॉइंट आहे. याच्यावर जर क्वेश्चन रिफ्लेक्ट होतो तर तो आपल्याला जाता कामा नये म्हणून हे असं मी वेगळा एक हा लेक्चर कंडक्ट करतोय आणि मग याच्यानंतर मग आपला जो परकीय व्यापार मध्ये जो पुढील भाग आहे ते आपण कंटिन्यू करणार आहोत. ओके. कारण सेपरेट का घेतोय की जर ज्याला कोणाला फक्त करंट ओरिएंटेड म्हणजे 2024 मधला जे फॅक्च्युअल डेटा अभ्यासायचा आहे तर तो त्याला पूर्ण लेक्चर अभ्यासाची गरज नाही, एवढा त्याने टॉपिक कव्हर केला तरी सगळ्या गोष्टी कव्हर होतील. ठीक आहे. सो हे लक्षात घ्या. मग याच्यामध्ये आपण सुरुवाती जर आपण बघूया FDI संदर्भात. सो बघा, FDI संदर्भात सर्वात पहिला जी पॉइंट आपल्याला लक्षात घ्यायचा आहे की जो भारतीय अंतराळ क्षेत्र आहे याच्यामध्ये जर आपल्याला विचारलं तर किती टक्के FDI ला परवानगी आहे. भारतीय अंतराळ क्षेत्रामध्ये FDI परवानगी जी आहे ही किती टक्के, तर लक्षात घ्यायचं की 100% भारतीय अंतराळ क्षेत्रामध्ये आता परवानगी देण्यात आलेली आहे. म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट संदर्भात 100% परवानगी ही FDI ला देण्यात आली आहे. ठीक आहे. त्यानंतर लक्षात ठेवायचं की 2023-24 मध्ये भारतात झालेली FDI संदर्भात आपण हा पॉइंट डिस्कस करूया. बघा, पुढचा पॉइंट आहे आणि व्यवस्थित लिहून घ्या, व्यवस्थित समजून घ्या की 2023-24 मध्ये भारतातील FDI. ठीक आहे. तर बघा, भारतातील जर 2023-24 मध्ये आपल्याला जर एकूण FDI विचारली, 2023-24 मध्ये भारतामध्ये एकूण FDI किती झाली असं जर आपल्याला विचारलं तर ती लक्षात ठेवायची 70.95 अब्ज डॉलर. एकूण FDI जी आहे भारतामध्ये 2023-24 70.95 अब्ज डॉलर इतकी झालेली आहे, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. बघा, तर 2000 लक्षात घ्या, तर हीच FDI जी आहे ही 2022-23 या वर्षी हीच FDI जी आहे 71.35 अब्ज डॉलर इतकी होती आणि हीच FDI 2021-22 या वर्षामध्ये जवळपास म्हणजे 84.83 अब्ज इतकी आतापर्यंतची सर्वाधिक होती. बघा, आतापर्यंतची सर्वाधिक FDI झालेली भारतामध्ये किती, तर 2021-22 मध्ये आतापर्यंत भारतात सर्वाधिक FDI झाली होती किती, 84.83. आणि मग 2021-22 ते 2023-24 पर्यंत जो FDI प्रवाह आहे हा कोणती वृत्ती दर्शवतो असं जर आपल्याला विचारलं तर तो घटती किंवा घटता क्रम दर्शवतो, हे आपण इथे लक्षात घ्यायचं. ठीक आहे. सो बघा, तर 2023-24 मध्ये हा पॉइंट आपण डिस्कस केला. याच 2023-24 मध्ये सर्वाधिक FDI झालेले राज्य, सर्वाधिक FDI ही जी आहे ही लक्षात घ्या, तर सर्वाधिक FDI जी आहे ती महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक झाली. आपला महाराष्ट्र या राज्यामध्ये सर्वाधिक FDI झाली. तर ती किती आपल्याला विचारलं तर बघा, लक्षात घ्या, 15.1 अब्ज डॉलर इतकी महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक FDI झालेली आहे, हे आपण लक्षात घेतलं. दुसऱ्या क्रमांकाचं FDI झालेलं राज्य आहे गुजरात. ओके. आणि तिसऱ्या क्रमांकाचं राज्य कर्नाटक. मग जर आपल्याला प्रश्न विचारला की 2023-24च्या आर्थिक वर्षामध्ये सर्वाधिक FDI झालेले राज्य कोणते, तर ते असणार आहे महाराष्ट्र. ओके. आणि 2023-24 मध्ये भारतामध्ये एकूण FDI 70.95.
तर त्यानंतर बघा ह्याच्यामध्ये आपल्याला दुसरा पॉईंट लक्षात घ्यायचा आहे की इक्विटी म्हणजे एफडीआय इन इक्विटी. सो इक्विटी मार्केटमध्ये किती एफडीआय झाली हे ह्याच्या संदर्भात लक्षात घ्यायचं. तर 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये बघा तर एफडीआय म्हणजे इक्विटीमध्ये बघा 2023-24 मध्ये ह्या एफडीआय मध्ये इक्विटीच्या एफडीआय मध्ये 3.49% घट आलेली आहे. घट येऊन ती एफडीआय किती झाली तर 44.42 अब्ज डॉलर. बघा 2023-24 च्या आर्थिक वर्षामध्ये इक्विटी मधील एफडीआय मध्ये 3.49 ची घट येऊन ती 44.42 अब्ज डॉलर इतकी एफडीआय मध्ये इक्विटी मध्ये एफडीआय झालेली आहे. सो 2022-23 च्या तुलनेत बघा ही घट कधी आलेली आहे 2022-23 च्या तुलनेत किती आहे 3.49%. मग 2022-23 मध्ये किती इक्विटी मध्ये एफडीआय आली होती तर 46.03 अब्ज डॉलर इतकी 2022-23 मध्ये इक्विटी मध्ये एफडीआय झाली होती. तर त्याच्यामध्ये बघा 3.49% घट येऊन ती 2023-24 मध्ये 44.42 अब्ज इतकी झालेली आहे. हे आपण लक्षात ठेवायचं. आता आपण एफडीआय डिस्कस करतोय तर भारतामध्ये सर्वाधिक एफडीआय करणारे देश बघा पॉइंट आता इथे दुसरा लिहून घ्यायचा. भारतामध्ये सर्वाधिक एफडीआय करणारे देश. ओके जर आपल्याला विचारलं क्रमाने ओळखा तरी पण आपल्याला आलं पाहिजे तर त्या दृष्टीने आपण हे बघून घेऊया एफडीआय करणारे देश. सो भारतामध्ये सर्वाधिक एफडीआय करणारा देश जर आपल्याला विचारलं तर सिंगापूर हा देश लक्षात ठेवायचा. म्हणजे प्रश्न तयार होईल खालीलपैकी कोणत्या देशाने 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये भारतामध्ये सर्वाधिक एफडीआय केली तर ते देश आहे सिंगापूर. सो सिंगापूरने भारतामध्ये 11.77 अब्ज डॉलर इतकी एफडीआय केलेली आहे. बरोबर सिंगापूरची भारतामधील एफडीआय किती 11.77 अब्ज डॉलर. सिंगापूर नंतर दुसरा देश येतो तो म्हणजे मॉरिशस. बघा देश सिंगापूर नंतर दुसरा जो देश येतो तो मॉरिशस. तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे अमेरिका. बघा एफडीआय मध्ये म्हणजे भारतात एफडीआय करण्यामध्ये अमेरिकेचा कितवा क्रमांक लागतो तर अमेरिकेचा तिसरा क्रमांक लागतो हे लक्षात ठेवायचं. चौथ्या क्रमांकाचा एफडीआय करणारा देश आहे नेदरलँड. भारतामध्ये चौथ्या क्रमांकाचा एफडीआय करणारा देश नेदरलँड आणि 5वा क्रमांक येतो जपान या देशाचा. ओके सो भारतामध्ये बघा एफडीआय करणारे सर्वाधिक एफडीआय करणारे देश आपण क्रमाने इथे बघितले पहिले 5 देश या ठिकाणी बघितलेले आहेत. सो एफडीआय करणारे देश बघितले. आता सर्वाधिक एफडीआय झालेले क्षेत्र नेक्स्ट पॉइंट याच मध्ये बघायचा. सर्वाधिक एफडीआय क्षेत्र फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट झालेले क्षेत्र कोणतं तर बघा आपण सांगू शकतो बघा संगणक सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर. संगणक सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर या क्षेत्रामध्ये सर्वाधिक एफडीआय झाली. दुसरं आहे तर सेवा क्षेत्रामध्ये दुसऱ्या क्रमांकाची एफडीआय. तिसऱ्या क्रमांकाची एफडीआय जी आहे व्यापार या क्षेत्रामध्ये आणि चौथ्या क्रमांकाची जर एफडीआय आपल्याला विचारली तर ती आहे ऑटोमोबाईल उद्योग. ऑटोमोबाईल उद्योग ह्याच्यामध्ये बघा चौथ्या क्रमांकाची एफडीआय हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. सो आता म्हणजे बघा आतापर्यंत आपण ह्याच्या एफडीआय 2023-24 च्या एफडीआय मध्ये भारतात झालेली एकूण एफडीआय डिस्कस केली. त्यानंतर भारतात सर्वाधिक एफडीआय करणारे देश बघितले. एफडीआय निहाय म्हणजे क्षेत्रनिहाय एफडीआय आपण बघितला आणि एफडीआय प्राप्त करणारे जे पहिले 3 राज्य आपण ह्या ठिकाणी बघितले. ओके सो आय होप की तुम्ही तो पॉइंट चांगल्या पद्धतीने नोट डाऊन केला असेल. एवढा पॉइंट आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा पॉइंट आपल्याला याच्यामध्ये डिस्कस करायचा आहे तो म्हणजे 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये भारताचा व्यापारी भागीदार म्हणजे भारताचा बघा भारताचे व्यापारी भागीदार. तर मग ह्याच मध्ये लक्षात ठेवायचं की भारताचा सर्वात मोठा म्हणजे बघा पहिल्या क्रमांकाचा भारताचा व्यापारी भागीदार कोण येतो चीन. ठीक आहे. 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार हा
चीन ठरलेला आहे. म्हणजे भारत आणि चीन यांच्यातला द्विपक्षीय व्यापार जो आहे 2023-24 मध्ये तो 118.4 अब्ज डॉलर इतका झालेला आहे. 2023-24 मध्ये भारत आणि चीन यांचा द्विपक्षीय व्यापार हा 118.4 अब्ज डॉलर झालेला आहे. त्यानंतर मग भारताचा दुसऱ्या क्रमांकाचा व्यापारी भागीदार असलेला देश आहे अमेरिका. सो बघा मित्रांनो, भारताचा व्यापारी भागीदार बनण्यामध्ये अमेरिका आणि चीन यांच्यामध्ये चढाओढ असते. 2022-23 जर आपण बघितलं तर त्यावेळी भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार अमेरिका होता. सो बघा या वर्षी म्हणजे 23-24 मध्ये अमेरिकेचा भारतासोबत व्यापार किती आहे तर 118.3 अब्ज डॉलर. म्हणजे दोघांमध्ये इतका काही फरक नाहीये. सो हे लक्षात घ्या. आणि तिसऱ्या क्रमांकाचा भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश आहे तो म्हणजे UAE म्हणजे युनायटेड अरब अमिरात. ओके. त्यानंतर चौथ्या क्रमांकाचा भारताचा व्यापारी भागीदार आहे रशिया. पाचव्या क्रमांकाचा आहे सौदी अरेबिया. ओके. सौदी हा देश पाचव्या क्रमांकाचा आहे. आणि जर 6व्या क्रमांकाचा देश विचारला तर तो आहे सिंगापूर. ओके. सो हे जे आहेत भारताचे 5 म्हणजे 6 सर्वाधिक व्यापारी भागीदार आणि सर्वात मोठा म्हणजे सर्वाधिक व्यापारी भागीदार कोणता आहे तर चीन आहे. हे लक्षात ठेवायचं. ओके. सो इथपर्यंत आपण बघितलं. त्यानंतर एक अहवाल आहे तो आपल्याला डिस्कस करायचा आहे तो म्हणजे जागतिक व्यापार आउटलुक. जागतिक व्यापार आउटलुक 2024. सर्वप्रथम आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की जागतिक व्यापार आउटलुक 2024 किंवा हा अहवाल जो आहे प्रसिद्ध करणारी संस्था कोणती तर जागतिक व्यापार संघटना. ओके. WTO मार्फत हा जागतिक व्यापार आउटलुक 2024 यावर्षी प्रसिद्ध करण्यात आला आहे. मग याच्यामध्ये आपल्याला दोन गोष्टी बघायच्या आहेत. एक म्हणजे जागतिक व्यापारामध्ये दोन प्रकारचे व्यापार येतात. एक म्हणजे वस्तू व्यापार येतो आणि दुसरा येतो सेवा व्यापार. ओके. वस्तू व्यापार आणि सेवा व्यापार. सर्वप्रथम आपण वस्तू व्यापारामध्ये सर्वाधिक निर्यात करणारे देश आणि सर्वाधिक आयात करणारे देश आपल्याला बघायचा आहे. ठीक आहे. बघा सर्वप्रथम वस्तू व्यापार याच्यामध्ये बघा सर्वाधिक निर्यात करणारे देश आपल्याला बघायचे आणि एका बाजूला सर्वाधिक आयात करणारे देश आपल्याला बघायचे आणि ह्याच्यामध्ये भारताचा वाटा किती आहे तो सुद्धा आपल्याला या ठिकाणी डिस्कस करायचा. ओके. सो हे आपण इथे डिवायडेशन करून घेतलं. सो वस्तू व्यापारामध्ये बघा वस्तू व्यापारामध्ये सर्वाधिक निर्यात करणारे देश क्रमाने बघूया आणि सर्वाधिक आयात करणारे देश क्रमाने बघूया. मग सर्वाधिक निर्यात करणारा देश जो आहे तो आहे चीन. पहिल्या क्रमांकाचा देश आहे चीन. सो जागतिक निर्यातीमध्ये चीनचा वाटा 14.2% इतका आहे. बघा आता पहिल्याच क्रमांकाचा आहे म्हणून त्याचा किती वाटा आहे ते पण आपण लक्षात ठेवूया. दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे अमेरिका. जागतिक निर्यातीमध्ये म्हणजे सर्वाधिक निर्यात करणारा दुसऱ्या क्रमांकाचा देश अमेरिका. तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे नेदरलँड. हे कोण सांगतं तर जागतिक व्यापार आउटलुक आपल्याला सांगतो. चौथ्या क्रमांकाचा देश आहे तो म्हणजे जपान आणि पाचव्या क्रमांकाचा देश आहे तो म्हणजे इटली. ओके. सो बघा याच्यामध्ये आता जर आपल्याला विचारलं की वस्तू व्यापार करण्यामध्ये भारताचा क्रमांक किती आहे भारत. सो भारत आपण काय करूया सेंटरला घेऊया या ठिकाणी. ओके. सो बघा भारताचा क्रमांक दोन्ही बाजूने आपण भारताचा क्रमांक लक्षात घेऊया. सो बघा भारताचा क्रमांक निर्यातीमध्ये कितवा आहे जर आपल्याला विचारलं तर भारत हा 17वा आहे. बघा जर म्हणजे वस्तू व्यापार मध्ये निर्यातीमध्ये निर्यात क्रम भारताचा हा 17वा आहे आणि एकूण व्यापाराच्या एकूण निर्यातीमध्ये भारताचा वाटा हा 1.8% इतका आहे. एकूण निर्यातीमध्ये भारताचा वाटा हा 1.8% आहे हे लक्षात ठेवायचं. त्याचप्रमाणे सर्वाधिक आता आयात करणारे आपण देश बघूया. सर्वाधिक आयात करणारा देश जो आहे तो आहे अमेरिका.
बघा सर्वाधिक वस्तू आयात करणारा देश अमेरिका आणि अमेरिकेचा ह्याच्यामध्ये जो वाटा आहे तो 13.1% इतका आहे. 13.1% इतका आहे. तर दुसऱ्या क्रमांकाचा देश सर्वाधिक वस्तू आयातीमध्ये चीन आहे. दुसरा क्रमांक चीन. तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे जर्मनी. त्यानंतर चौथ्या क्रमांकाचा देश येतो तो म्हणजे नेदरलँड. सो बघा जागतिक निर्यातीमध्ये नेदरलँड तिसऱ्या क्रमांकावर आहे तर आयातीमध्ये नेदरलँड चौथ्या क्रमांकावर आहे. आणि जर बघितलं पाचव्या क्रमांकावर युनायटेड किंगडम आहे. पाचव्या क्रमांकावर युनायटेड किंगडम आहे. सो जर भारताचा सर्वाधिक आयातीमध्ये जर आपण वाटा बघितला तर भारत आयातीच्या संदर्भात जागतिक आयातीमध्ये भारताचा क्रमांक 8वा आहे. जागतिक आयातीमध्ये भारताचा क्रमांक किती आहे 8वा आणि जागतिक आयातीमध्ये भारताचा वाटा किती आहे असं जर आपल्याला विचारलं तर 2.8%. ठीक आहे. सो तुम्ही जर लिहत नसाल तर या ठिकाणी स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकता आणि हे लक्षात ठेवायचं आहे. बघा सर्वाधिक निर्यात करणारे देश आपण बघितले आणि सर्वाधिक आयात करणारे पहिले 5 देश आपण बघितले आणि त्याच संदर्भात भारताचा निर्यातीमध्ये वाटा जो आहे 1.8% आणि निर्यातीमध्ये क्रमांक भारताचा 17वा आहे. तर भारताचा आयातीमध्ये वाटा आहे 2.8% आणि क्रमांक भारताचा 8वा आहे. हे लक्षात ठेवायचं. ओके. पण हे लक्षात ठेवायचं की सर्वाधिक वस्तू निर्यात आणि सर्वाधिक वस्तू आयात करणारे देश आपण बघितले. त्याच्यानंतर पुढचा आपण बघायचा आहे तो म्हणजे सेवा व्यापार. पुढचा टॉपिक या ठिकाणी बघूया म्हणजे काय तर सेवा व्यापार. ओके. सेवा व्यापार मग ह्याच्यामध्ये बघा पहिला पॉइंट काय असणार आहे तर सर्वाधिक सेवा आयात करणारे. सर्वाधिक सेवा निर्यात आणि दुसऱ्या बाजूला सर्वाधिक सेवा आयात. ओके. यांचा क्रम आपण या ठिकाणी बघून घेऊया. सर्वाधिक सेवा आयात निर्यात. सो ह्याच्यामध्ये बघा सर्वाधिक सेवा निर्यात करण्यामध्ये पहिला देश आहे तो आहे अमेरिका. सर्वाधिक सेवा निर्यात करण्यामध्ये प्रथम क्रमांकाचा देश कोणता आहे अमेरिका आणि अमेरिकेचा जागतिक सेवा निर्यातीमध्ये वाटा जो आहे 12.3% इतका आहे. अमेरिकेचा जागतिक सेवा निर्यातीत वाटा किती आहे 12.3%. दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे युनायटेड किंगडम. त्यानंतर सेवा निर्यातीमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे जर्मनी. चौथ्या क्रमांकावर देश आहे आयर्लंड आणि पाचव्या क्रमांकाचा देश आहे चीन. ठीक आहे. सर्वाधिक सेवा निर्यात करण्यामध्ये चीनचा 5वा क्रमांक आहे. जर आपल्याला भारताचा विचार केला ठीक आहे भारत आपण दोन्ही बाजूने भारताच्या संदर्भात गोष्टी बघितल्या तर जागतिक सेवा निर्यातीमध्ये भारताचा क्रमांक हा 7वा आहे. भारताचा क्रमांक हा 7वा आहे आणि ह्या जागतिक सेवा निर्यातीच्या मध्ये भारताचा वाटा हा 4.4% आहे. म्हणजे सेवा निर्यातीमध्ये भारताचा वाटा हा वस्तू निर्यातीपेक्षा जास्त आहे जागतिक सेवा निर्यातीमध्ये. ओके. हे लक्षात घ्यायचं. त्यानंतर आता समजा सर्वाधिक सेवा आयातीमध्ये जर बघितलं तर प्रथम क्रमांकाचा देश या ठिकाणी सुद्धा येतो अमेरिका. अमेरिका जगामध्ये सर्वाधिक सेवा निर्यात करणारा आणि सर्वाधिक सेवा आयात करणारा देश आहे. सो जागतिक सेवा आयातीमध्ये अमेरिकेचा वाटा जो आहे 9.6% आहे. हे लक्षात घ्या. दुसऱ्या क्रमांकाचा सेवा आयात करणारा देश आहे चीन. ओके. तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे जर्मनी. तर बघा जर्मनी सेवा आयातीत आणि सेवा निर्यातीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. हे पण लक्षात घ्यायचं. चौथ्या क्रमांकाचा देश आहे युके. सो बघा जर आपण बघितलं सेवा निर्यात करण्यामध्ये युके हा दुसऱ्या क्रमांकाचा आहे तर सेवा आयात करण्यामध्ये युके हा चौथ्या क्रमांकाचा आहे आणि 5वा देश आहे आयर्लंड. सो बघा देश बदललेले नाहीयेत. देश आहेत तेच आहेत फक्त त्यांचा क्रम बदललाय. आयर्लंड या ठिकाणी चौथ्या क्रमांकावर आहे तर इथे 5व्या क्रमांकावर आहे. हे पण व्यवस्थित लक्षात घ्यायचं. मग जागतिक सेवा निर्यातीमध्ये
भारताचा जर क्रमांक विचारला तर जागतिक सेवा निर्यातीमध्ये भारताचा क्रमांक 9वा आहे, हे लक्षात घ्या. आणि जागतिक सेवा निर्यातीमध्ये आयातीमध्ये भारताचा क्रमांक 9वा आहे आणि जागतिक सेवा आयातीमध्ये भारताचा वाटा 3.4% आहे. म्हणजे या ठिकाणी आपण लक्षात येतं की भारत जो आहे आयातीपेक्षा सेवा निर्यात जास्त करतो आणि भारत बघा वस्तू निर्यातीपेक्षा वस्तू आयात जास्त करतो. हे पण आपण अॅनालिटिकल ज्या गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवायच्या. ठीक आहे ना. जर आपण बघितलं भारताचा निर्यातीमध्ये बघा वस्तू व्यापारामध्ये जर आपण या ठिकाणी बघितलं तर भारत जो आहे बघा निर्यात भारताची किती आहे तर 1.8%. निर्यातीमध्ये भारताचा वाटा 1.8% आहे, तर आयातीमध्ये भारताचा वाटा किती आहे 2.8%. म्हणजे भारताची आयात ही निर्यातीपेक्षा जास्त आहे. आणि जर आपण या ठिकाणी बघितलं सेवा व्यापारामध्ये तर भारताची जी सेवा निर्यात आहे ही 4.4%, तर भारताची सेवा आयात ही 3.4%. म्हणजे भारताची सेवा निर्यात ही आयातीपेक्षा जास्त आहे. म्हणजे आयोगाने जर ट्रिकी क्वेश्चन विचारला स्टेटमेंट मध्ये तरी सुद्धा आपल्याला तो आला पाहिजे. ओके, सो इथपर्यंत तुम्ही चांगल्या पद्धतीने समजून घेतला असेल असं आय होप. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आपण पुढचा पॉईंट या ठिकाणी डिस्कस करूया. सो पुढचा पॉईंट आहे बघा तर 2023-24 मध्ये भारताचे निर्यात गंतव्य स्थान म्हणजेच काय तर भारताने निर्यात करणारे म्हणजे प्रमुख देश. म्हणजे हा भारत आणि भारताकडून निर्यात झालेले देश. भारतामध्ये भारताने सर्वाधिक निर्यात कोणाला केली, दुसऱ्या नंबरला कोणाला केली आणि तिसऱ्या नंबरला कोणाला केली हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. ठीक आहे. सो 2023-24 मध्ये भारताने जर आपण क्रमाने लक्षात घेतलं तर भारताची सर्वाधिक निर्यात ही अमेरिकेला झाली. भारताने सर्वाधिक निर्यात अमेरिका. आता या ठिकाणी वस्तू आणि सेवाचा फरक नाहीये, फक्त लक्षात ठेवायचं निर्यात अमेरिका या देशाला केली. दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे तो म्हणजे UAE. ठीक आहे. आणि तिसऱ्या क्रमांकाची निर्यात जी आहे भारताने नेदरलँडला केली. सो हा टॉपिक चर्चेमध्ये का होता तर बघा असा प्रश्न आहे की बघा नुकताच कोणता देश भारताचा सर्वाधिक तिसरा निर्यात गंतव्य स्थान म्हणून ठरलेला आहे तर तो देश आहे नेदरलँड. हे लक्षात घ्या, तो देश आहे नेदरलँड. सो पहिला अमेरिका, दुसरा युनायटेड अरब अमिरात आणि तिसरा आहे नेदरलँड. ठीक आहे. तर थोडं आपण इथे डिस्कस करूया नेदरलँड सोबत भारताचा जो द्विपक्षीय व्यापार आहे ते लक्षात घ्या. तर सर्वप्रथम पहिला पॉईंट इथे लक्षात ठेवायचा की नेदरलँड सोबत भारताला व्यापारी अधिशेष आहे. सोबत भारत जर आपण बघितला तर या ठिकाणी भारताला व्यापार अधिशेष आहे. म्हणजे भारत नेदरलँड कडून जेवढी आयात करतो त्याच्यापेक्षा जास्त नेदरलँडला निर्यात करतो. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. या ठिकाणी नेदरलँड सोबत भारताला व्यापार अधिशेष आहे. जसा चीन सोबत भारताला नेहमी व्यापारात घट असते व नेदरलँड सोबत भारताला अधिशेष यावेळी म्हणजे 2023-24 आर्थिक वर्षात आहे. म्हणून आपण हा पॉईंट विशेष करून लक्षात ठेवायचा. ठीक आहे. जर बघितलं तर 2022-23 या वर्षामध्ये भारताने नेदरलँडला जवळपास $13 अब्ज इतकी निर्यात केली. बघा भारत ते नेदरलँड. ठीक आहे. भारत ते नेदरलँड निर्यात जर आपण बघितली भारत ते नेदरलँड यांचा व्यापार निर्यात नाही तर व्यापार भारत आणि नेदरलँड यांच्यामधला जो व्यापार आहे द्विपक्षीय व्यापार. सो $13 अब्ज 2023-24 मध्ये हीच 2023-24 मध्ये जो $17.4 अब्ज इतका वाढला. 2023-24 मध्ये तो $17.4 अब्ज इतका वाढलेला आहे. हे लक्षात ठेवायचं. ओके. तर जर आपण बघितलं की म्हणजे भारताने या संदर्भात बघा तर 2023-24 मध्ये भारताने नेदरलँडला निर्यात केली. जर आपण बघितलं तर सर्वप्रथम पहिला पॉईंट लक्षात घ्यायचा निर्यात वर्ष 2022-23
आणि 2023-24. ओके, या ठिकाणी आपण जर बघितलं तर भारताने नेदरलँडला 2022-23 मध्ये जवळपास 21.61 अब्ज डॉलरची निर्यात केली. तीच निर्यात 2022-23 मध्ये 22.36 अब्ज डॉलर इतकी झाली. ठीक आहे. सो या ठिकाणी आपण लक्षात ठेवू शकतो की हा जो भारताला म्हणजे या ठिकाणी व्यापार अधिशेष आहे, सॉरी थोडं सांगण्यामध्ये माझी मिस्टेक झाली, तर हा 13 अब्जचा भारताला व्यापार अधिशेष आहे आणि या ठिकाणी 17.4 अब्ज डॉलरचा अधिशेष आहे. ठीक आहे. तर बघा आपण बघितलं म्हणजे या ठिकाणी जर आपण बघायला गेलो तर हे जे अधिशेष आहे म्हणजे प्लस 3.5% ही वाढ झालेली आहे निर्यातीमध्ये. बघा 3.5% वाढ झालेली आहे. आणि यांच्यातला द्विपक्षीय व्यापार भारत आणि नेदरलँड यांचा द्विपक्षीय व्यापार जर आपण लक्षात घेतला तर 2022-23 मध्ये हा व्यापार 27.28 अब्ज डॉलर इतका होता. तर तोच 2023-24 मध्ये तर आपण बघितलं तर 27.34 अब्ज डॉलर इतका घटला. ओके, हे लक्षात घ्या. निर्यात वाढली परंतु एकूण जो द्विपक्षीय व्यापार जो आहे भारताचा आणि नेदरलँड सोबतचा तो थोडाफार प्रमाणात घटलेला आहे, हे आपण लक्षात घ्या. ठीक आहे. सो थोडंफार म्हणजे सांगताना थोडी मिस्टेक झाली तेवढी फक्त करेक्शन करून घ्या आणि बाकीच्या गोष्टी आहेत तशा लक्षात ठेवायचं आहे. सुरुवातीला आपण व्यापार अधिशेष बघितला, त्यानंतर निर्यात आणि यांच्यातला द्विपक्षीय व्यापार हा आपण डिस्कस केला. ठीक आहे. त्यानंतर बघा तर पुढचा पॉइंट आपल्याला या ठिकाणी डिस्कस करायचा आहे तो म्हणजे बघा तर एक संस्था आहे UNCT अंगटाड. ठीक आहे. तर या UNCTAD फुल फॉर्म काय होतो तर UN कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंट. UN कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंट या संदर्भात याचा अहवाल काय म्हणतो, भारतासंदर्भात अहवाल आहे. या अहवालामध्ये म्हटलेलं आहे UNCTAD ने की 2023 मध्ये भारतामध्ये 2023 मध्ये भारताची जी सेवा निर्यात आहे, भारताची सेवा निर्यात ही 11.4% ने वाढलेली आहे. बघा UN कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंट याच्या अहवालानुसार 2023 मध्ये भारताची जी सेवा निर्यातीमध्ये किती टक्के वाढ झाली तर 11.4% वाढ झाली. आणि भारताची एकूण सेवा निर्यात किती झाली तर 345 अब्ज डॉलर. बघा भारताने एकूण 2023 या वर्षामध्ये एकूण सेवा निर्यात किती केली तर 345 अब्ज डॉलर. आणि ह्याच्यामध्ये भारताने किती प्रमाणात वाढ दाखवली तर 11.4%. आणि जागतिक सेवा निर्यातीमध्ये आत्ताच आपण बघितलं भारताचा क्रमांक बघा, जागतिक सेवा निर्यातीत सेवा निर्यातीत भारताचा क्रमांक आपण बघितला होता तर तो कितवा होता तर 7वा होता. भारताचा क्रमांक 7वा आणि त्या निर्यातीमध्ये भारताचा वाटा आपण बघितला होता 4.4%. ओके, सो हे लक्षात घ्यायचं. म्हणजे 2022च्या दृष्टीने भारताच्या सेवा निर्यातीमध्ये वाढ झाली. किती वाढ झाली तर 11.4% नी. म्हणजे 2023 मध्ये भारताची एकूण सेवा निर्यात 345 अब्ज डॉलर इतकी होती. आणि त्यामुळं भारताचा जो जागतिक सेवा निर्यातीमध्ये वाटा कितवा क्रमांक ठरला 7वा आणि तो वाटा होता 4.4%. ठीक आहे. सो हे आपण लक्षात ठेवायचं. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आपण इथे डिस्कस करूया तो म्हणजे जागतिक गुंतवणूक अहवाल. ओके, जागतिक गुंतवणूक अहवाल 2024.
लक्षात ठेवायचं सर्वप्रथम ही म्हणजे हा अहवाल कोणी प्रसिद्ध केला? हा अहवाल प्रसिद्ध करणारी संस्था आहे UNCTAD म्हणजे अंगटाड म्हणजे UN कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंट. ओके, हे लक्षात ठेवायचं. तर या अंगटाडने जागतिक गुंतवणूक अहवाल 2024 प्रसिद्ध केला. याच्यामध्ये बघा तर 2023 या वर्षामध्ये जागतिक FDI म्हणजे जगामध्ये जो FDI झालेला आहे, जागतिक FDI किती झाला असं जर आपल्याला विचारलं तर 2023 या वर्षामध्ये एकूण जागतिक FDI जो आहे $1.3 ट्रिलियन. किती झाला? $1.3 ट्रिलियन. हे चिन्ह कसलं असतं? डॉलरचं. सो इतका एकूण जगामध्ये FDI झालेला आहे, हे लक्षात ठेवायचं. तर बघा $1 ट्रिलियन होऊन FDI मध्ये किती घट आली म्हणजे मागील वर्षाच्या दृष्टीने बघा 2022च्या तुलनेने ही घट म्हणजे यावेळी घट आलेली ती 2% घट आलेली आहे. ओके, म्हणजे यावेळी जी FDI आहे ती कमी झालेली आहे. ओके, म्हणजे 2022च्या तुलनेत जागतिक FDI मध्ये 2% घट होऊन ती FDI किती झाली तर 1.3 ट्रिलियन. आता याच FDI संदर्भात या अहवालामध्ये भारतामध्ये झालेली FDI भारताच्या संदर्भात जर आपण कन्सिडर केलं तर भारतामध्ये 2023 मध्ये FDI जी आहे ही $28 अब्ज इतकी झालेली आहे. भारतामध्ये $28 अब्ज आणि एकूण 2022च्या तुलनेत भारतामध्ये जवळपास 43% घट आलेली आहे. मायनस म्हणजे काय? घट दर्शवतो. सो भारतामध्ये 43% घट आलेली आहे. 2022 मध्ये हीच FDI भारतामध्ये किती होती तर $49 अब्ज. $49 अब्ज इतकी होती. हे UN अंगटाडच्या अहवालानुसार. याच्या आधी आपण वेगळं बघितलं होतं, हे लक्षात घ्या. सो मग या दृष्टीने एकूण FDI मध्ये जागतिक FDI मध्ये भारताचा जो क्रमांक आहे तो भारताचा क्रमांक आहे 15वा. भारताचा 15वा क्रमांक आहे. 2022 मध्ये भारताचा क्रमांक 8वा होता, हे पण लक्षात ठेवायचं. 2022 मध्ये भारताचा क्रमांक 8वा होता आणि FDI बाह्य प्रवाहात भारताचा क्रमांक म्हणजे भारत 2023 मध्ये 20व्या क्रमांकावर होता. म्हणजे दुसऱ्या देशात FDI करणाऱ्यामध्ये भारत हा 20व्या क्रमांकावर आहे, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. मग आता सर्वाधिक FDI करणारे देश किंवा सर्वात म्हणजे FDI क्रमवारी म्हणजे कोणत्या देशामध्ये सर्वाधिक FDI झाली? सर्वाधिक FDI झालेले देश आणि याच्यामध्ये पहिले आपण डिस्कस करूया, पहिले 5. सो सर्वाधिक 2023 मध्ये सर्वाधिक FDI झाली देश म्हणजे अमेरिका. सो अमेरिकेमध्ये $311 अब्ज. बघा 311 अब्ज इतकी FDI झाली. दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे तो म्हणजे चीन. ठीक आहे. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे सिंगापूर. चौथ्या क्रमांकाचा देश आहे हाँगकाँग आणि 5व्या क्रमांकाचा देश आहे ब्राझील. सो बघा FDI नुसार फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट झालेले जे देश आहेत ते क्रमाने आपण पहिले 5 देश. पहिला आहे अमेरिका, दुसरा चीन, तिसरा सिंगापूर, चौथा हाँगकाँग आणि 5वा ब्राझील, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आपण बघूया. तर 2024-25 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत ठीक आहे, भारतामध्ये जी FDI आहे, FDI संदर्भात राज्यांची क्रमवारी इथे लक्षात ठेवायचं. राज्यांची क्रमवारी या ठिकाणी आपण लक्षात घेऊया. ठीक आहे. 2024-25 च्या पहिल्या तिमाहीमध्ये भारतामधील FDI म्हणजे
राज्यांची क्रमवारी, तर सर्वाधिक एफडीआय ही महाराष्ट्रामध्ये झाली. सर्वाधिक एफडीआय महाराष्ट्रामध्ये पहिल्या तिमाहीत 70,795 कोटी 70,795 कोटी इतकी एफडीआय झाली. दुसऱ्या क्रमांकाचं राज्य आहे कर्नाटक. तिसऱ्या क्रमांकावर आहे दिल्ली. एफडीआय मध्ये तिसऱ्या क्रमांकावर दिल्ली. चौथ्या क्रमांकावर आहे तेलंगणा. त्यानंतर पाचव्या क्रमांकावर जे राज्य आहे गुजरात. ओके. सहाव्या क्रमांकाचं राज्य जर आपल्याला विचारलं तर तामिळनाडू. सातव्या क्रमांकावरचं राज्य हरियाणा. आठव्या क्रमांकावरचं राज्य आपल्याला विचारलं तर उत्तर प्रदेश आणि नवव्या क्रमांकावर राजस्थान होतं. ओके. ही एफडीआयची क्रमवारी 2024-25च्या पहिल्या तिमाहीतीमध्ये आपण इथे लक्षात घेतली. ठीक आहे. त्यानंतर मग आपल्याला अजून काही पॉइंट्स जे की भारतातील संदर्भात उत्पादनासंदर्भात आहेत ते पण आता या ठिकाणी आपण डिस्कस करून घेऊया. ठीक आहे. सो बघा, वास्तविक सकल राज्य देशांतर्गत उत्पादन. पॉइंट काय आहे? वास्तविक सकल राज्य देशांतर्गत उत्पादन. हा पॉइंट इथे आपण डिस्कस करूया. तर ह्याच्यामध्ये बघा, तर हा जो अहवाल आहे म्हणजे वास्तविक सकल राज्य देशांतर्गत उत्पादन ही जी आकडेवारी आहे कोणी प्रसिद्ध केली तर सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयातर्फे ही आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. मग जर आपल्याला याच्यामध्ये बघितलं तर लक्षात घ्यायचं की 2024 मध्ये बघा सर्वाधिक जर आपण बघितलं की पहिले सर्वाधिक सकल राज्य देशांतर्गत उत्पादन करणारे जर पहिले 5 राज्य आपल्याला सांगितले. ओके. ह्याच्यामध्ये पहिले 5 राज्य आपण बघूया. पहिला राज्य आहे तेलंगणा. बघा, सर्वाधिक सकल राज्य देशांतर्गत उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकावरचं राज्य येतं तेलंगणा. तेलंगणाचं उत्पादन आहे म्हणजे एकूण उत्पादनामध्ये तेलंगणाचा वाटा जो आहे 9.2%. तेलंगणाचा वाटा जो आहे 9.2% आणि तेलंगणाने एकूण उत्पन्न किती घेतलेलं आहे तर 7.9 लाख कोटी 2024 मध्ये. बघा, तर या क्रमवारीत पहिल्या क्रमांकाचं राज्य कोणतं आहे? तेलंगणा. दुसऱ्या क्रमांकाचं राज्य आहे तामिळनाडू. तामिळनाडू मध्ये बघा, तेलंगणामध्ये जी वाढ आहे देशांतर्गत उत्पादनामध्ये 9.2%, तर तामिळनाडूमध्ये किती 8.2%. तिसऱ्या क्रमांकाचं राज्य आहे राजस्थान. राजस्थानमध्ये ही वाढ 8% आहे. चौथ्या क्रमांकाचं राज्य आहे पश्चिम बंगाल. पश्चिम बंगालमध्ये आणि महाराष्ट्र जर आपल्याला विचारलं, महाराष्ट्र हा 5व्या क्रमांकावर आहे. आपला महाराष्ट्र हा 5व्या क्रमांकाचं राज्य आहे. सो महाराष्ट्रामध्ये ही वाढ 7.6% आहे. महाराष्ट्रामध्ये किती आहे? 7.6% आणि एकूण भारताचा जर विचार केला, देशाचा विचार केला, देशामध्ये सकल जे देशांतर्गत उत्पादन आहे ते जर विचार केला तर हे 8.2% इतकं आहे. म्हणजे वाढ ग्रोथ रेट किती आहे तो 8.2% आहे. हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर ह्याच लेक्चरमध्ये आपला म्हणजे ह्याच पॉईंटमध्ये आपण शेवटचा पॉईंट इथे डिस्कस करतोय. तर 2023 मधील कृषी निर्यात जागतिक कृषी निर्यात आपण बघायची आहे.
ठीक आहे, 2023 मध्ये कृषी निर्यात, तर ही आपण जागतिक लक्षात ठेवायची. ठीक आहे, तर बघा ह्या निर्यातीमध्ये, कृषी निर्यातीमध्ये जर आपण विचारलं तर भारताचा क्रमांक किती आहे? भारत, तर कृषी निर्यातीमध्ये भारताचा क्रमांक 8वा आहे. बघा 2023 मधील जागतिक कृषी निर्यातीमध्ये भारताचा क्रमांक 8वा आहे. 2023 मध्ये भारताची एकूण कृषी निर्यात ही जवळपास 55 अब्ज डॉलर इतकी होती आणि हीच 2022 मध्ये ही 51 अब्ज डॉलर इतकी होती. म्हणजे भारताने आपली कृषी निर्यात ही 4 अब्ज डॉलरने ही कृषी निर्यात जी आहे बघा 2022, थोडं उलट झालं, करेक्शन करून घ्या. 2022 आणि 2023. 2022 मध्ये भारताची कृषी निर्यात ही 55 अब्ज डॉलर होती, तर 23 मध्ये ती 51 अब्ज डॉलर, म्हणजे या ठिकाणी -4% घट आलेली आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे, मग बघा कृषी निर्यातीमध्ये जर जागतिक क्रमवारी बघितली, जागतिक क्रमवारी, तर पहिल्या क्रमांकाचा जो देश आहे किंवा पहिल्या क्रमांकाचा देश युरोपियन युनियन. ठीक आहे, युरोपियन युनियन ही संघटना म्हणजे सगळ्या देशांचा समूह हा पहिल्या क्रमांकावर आहे. ओके, त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे तो म्हणजे अमेरिका. जागतिक कृषी निर्यातीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर देश आहे अमेरिका. तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे ब्राझील आणि चौथ्या क्रमांकाचा देश आहे चीन. ओके, आणि भारताचा क्रमांक हा 8वा आहे, हे आपण लक्षात घ्यायचं. सो अशा पद्धतीने आपण ह्या लेक्चरमध्ये जे पण जो भारताचा म्हणजे परकीय व्यापार या चॅप्टरशी निगडीत महत्त्वाचे जे पण फॅक्च्युअल घडामोडी, फॅक्च्युअल पॉइंट्स वस्तू निर्यात, सेवा निर्यात, त्यानंतर FDI संदर्भात महत्त्वाचे पॉइंट डिस्कस केले. ठीक आहे, हे जे आहेत हे 2024 वर्षातील हे करंटचे पॉइंट आहेत की ते मी आपल्या अर्थशास्त्र दृष्टीने सेपरेट काढले आणि हा त्याच्यावर एक लेक्चर कंडक्ट केला. सो हा एक आपला जो परकीय व्यापार हा चॅप्टर आपण अभ्यासतोय त्याच्यामधलाच भाग आहे, परंतु सेपरेट तो करंट ओरिएंटेड आहे. सो त्यामुळे हा चांगल्या प्रकारे पॉइंट तुम्ही जे लिहून घेतले असतील आणि त्याचा चांगल्या प्रकारे रिवाइज करायचा. जर याच्यावर प्रश्न बनतो तर तो आपला चुकला नाही पाहिजे. ठीक आहे, सो बघा मित्रांनो, हा व्हिडिओचा कंटेंट तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या चॅनल, आपले व्हिडिओ ह्या शेअर करा, जेणेकरून इतर मुलांना सुद्धा त्याचा फायदा होईल आणि इतर मुलांना सुद्धा हे लेक्चर्स मोफत मिळतील, हा डेटा मिळेल. ओके, आणि आतापर्यंत तुम्ही आपल्या स्टडी फर्स्ट MPSCच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला हिट करा, जेणेकरून आपल्या ज्या लेक्चरच्या नोटिफिकेशन असणार आहेत त्या तुम्हाला त्वरित मिळतील. सो मित्रांनो, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या चॅनलला शेअर करा, कारण आपण इथून पुढे आपल्या ह्या चॅनल मार्फत अजून चांगले इनिशिएटिव्ह की ज्या मुलांना म्हणजे क्लास लावणं किंवा इतर गोष्टी अफोर्डेबल होत नाही, तर त्यांच्यासाठी आपण आपल्या चॅनल मार्फत मोफत एक पूर्ण GST सिरीज सुरू करणार आहोत. ज्यांचं टार्गेट बघा, ज्यांचं एक्झामची टार्गेट जे असणार आहे 2025 ची एक्झाम किंवा 2026 ची एक्झाम असणार आहे, त्यांच्यासाठी आपण एक मोफत एक सिरीज, एक बॅच सुरू करणार आहोत आपल्या YouTube चॅनलवर, मोफत असणार आहे कंबाईनची पूर्वपरीक्षा झाल्यानंतर. सो जास्तीत जास्त आपला चॅनल शेअर करा आणि सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला हे लेक्चर त्यावेळी अवेलेबल होतील. ओके, सो या ठिकाणी आपण थांबतोय. नेक्स्ट लेक्चरमध्ये असेच आपले महत्त्वाचे पॉइंट्स आपण कंडक्ट करू. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच.